पहिला म्हणलं तुमच्या घरी कोणताही मोठा कार्यक्रम असला श्रीमंताच्या बायकोला कधी जेवायला बोलवायचं नाही, अजिबात नाही. ते दरिद्री बोलून काय करते, मी भात खात नाही, मी तू येऊ नको खाऊ नको, खाली झक मारायला. त्याच्यापेक्षा भांडे घासणाऱ्या बाईला जीव घाला आणि भांडे घासणाऱ्या बाईच्या लुगड्याच्या पदरामध्ये शिराबुंदी बांधून शिराबुंदी बांधून द्या. ती जेव्हा घरी जाऊन तिच्या मुलांना देईल ना, त्यांच्या मुलांच्या गालावरचा हसू तुम्हाला देव भेटवेल. देव त्याच्यात बघा. आपल्या मुलीला 5-6 ड्रेस आहे. 12वीला मुलगी एक पहिली आली गावातली. त्या मुलीला इंटरव्ह्यूला जायचं आहे. तिच्या अंगावर सुंदर कपडे नाही. आपलं कपाट उघडा आणि एक ड्रेस आपल्या मुलीचा तिला देऊन टाका. ती मुलगी ड्रेस घालून जेव्हा हसेल ना, तेव्हा तुम्हाला साक्षात पांडुरंग भेटेल. आणि साक्षात पांडुरंग भेटल्यावर तुम्हाला तीर्थाला जायची गरज राहणार नाही. एक आमचा शेतकऱ्याचा मुलगा आहे, मिलिटरीमध्ये सिलेक्शन झालंय. त्याची मिलिटरी सिलेक्शन झालंय, छाती भरली, उंची भरली. बिचारा पोरगा संध्याकाळी घरी आला आणि पोरगा आईच्या कुशीत घुसून रडला, आई मला सगळं प्राप्त झालंय ग, पण 3 महिने मला ट्रेनिंग आहे आई, आणि माझी तर परिस्थिती नाही आहे. आईनं गळ्यातल्या वस्तूला हात लावला आणि कानाला हात लावला ना. आईनं सांगितलं, बाळा गळ्यातली आणि कानातली सोडून तर माझ्याकडे कोणती गोष्टच नाही. अशा वेळेस त्या गरिबाच्या मुलाला 100 रुपये काढून 2-4 हजार रुपये द्या. तो मुलगा देशाची सेवा करेल यात नवल नाही, पण तुमचे उपकार विसरणार नाही याच्यात देव. देवाला बोंबलं थिंडल्यानं देव भेटतो. हा बावळाटपणा डोक्यातून काढून टाका. मग ट्रिपला गेल्यावर देव भेटतो, तो डोंगरात डोळे झाकून बघ, हा सगळा पागलपणा आहे.